ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, शेतकऱ्यांची पोरं आहेत. तुम्ही एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा. सगळे विद्यार्थी एकत्र आले, सगळा स्टाफ एकत्र आलेला आहे आणि हा कार्यक्रम आम्ही अनेक दिवसापासून श्रम करून यशस्वी करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं ठीक आहे, तुम्हाला अडचण माझी लक्षात येते. त्यानंतर शेजारी वैशाली मॅम आहे, ज्या कंपनीच्या अधिकारी म्हणून काम करतात. त्यानंतर डॉक्टर शेजारी डॉक्टर सुभाष जवळ सर आहेत. त्यानंतर आपल्या कॉलेजचे डॉक्टर दिलीप साठा सर आर्किटेक्चर. त्यानंतर रमाकांतजी पुलकुंडवर सर आहेत. त्यानंतर आपले डायरेक्टर देशमुख सर आहेत. वैशाली मॅमच्या अलीकडून डॉक्टर कल्पना जवळ मॅम आहेत. त्यानंतर डॉक्टर सचिन जवळ सर आहेत आणि पाठीमागच्या साईडला कॅम्पस डायरेक्टर CS पद्माव सर आहेत. थोडं वर नमस्कार करा. ते कंपनीचे डायरेक्टर आहेत ते डॉक्टर सय्यद इरफान सर. सय्यद इरफान सर सौदी अरेबियामध्ये 30 वर्ष नोकरीला होते, एक सायंटिस्ट आहेत. त्यांची माहिती मी थोडी नंतर देण्याचा प्रयत्न करतो. सर आपण नमस्कार करा. आणि आपल्यासोबत आज एक छोटा पावला आहे, संजय वायाळ सरांची मुलगी आहे ईश्वरी वायाळ. जरा नमस्कार खाली बसलेले आहेत. त्यानंतर प्राध्यापक आनंद हुंबे सर आहेत. त्यानंतर डॉक्टर रुक्माला बिराजदार सर आहेत. विनोद शेकरे सर आहेत. शिवम जंजाळ सर आहेत आणि मंगल काळे मॅम आहेत. सगळे HOD आहेत. आपण याच्या तिकडे टाळ्या वाजवूयात आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सगळ्या पाहुण्यांचं मी आयशम परिवारात स्वागत करतो. यानंतर मी सगळ्या पाहुण्यांना दीप प्रज्वलन करण्यासाठी निमंत्रित करतो. सगळ्या पाहुण्यांना दीप प्रज्वलन सगळ्या पाहुण्यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. स्वागत समिती पुढे या. धन्यवाद. सरस्वती प्रज्वलन झालेलं आहे, दीप प्रज्वलन झालेलं आहे. मी सगळं
विनंती करतो की सर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करावं. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. Honorable Dais, staff members and students. आज 30 सप्टेंबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ICM फाउंडेशन डे, राईट. आणि या दिवशी आपण हा दिवस जो आहे खास एक वेगळ्या पद्धतीने आपण हा साजरा करत असतो. बेसिकली हे 3rd इयर आहे की जेव्हा आपण एक असा उद्योजक जो आपल्यापैकीच आहे, एक असा उद्योजक जो आपल्यापैकीच आहे, खेड्यातून आलेला आहे, टेक्नॉलॉजी बेस्ड खूप जगामध्ये त्यांनी जॉब केलेला आहे, आणि एक असं गाव, हे गाव म्हणजे कोणतं आहे, आपण म्हणतो की महाराष्ट्राचं एक दैवत असं आपण म्हणूया की जिथं आई जिजाऊंचा जन्म झाला होता, सिंदखेड राजा. इथलचे ज्या शेतामध्ये खुरपणीला जात होत्या त्यांना ॲज गुड ॲज सायंटिस्ट बनवून त्यांच्याकडून जे काम करून घेतले. आणि जगात म्हणजे असं काही देश असतील की जिथं यांचा प्रॉडक्ट गेला नाही, इतक्या देशामध्ये यांनी प्रॉडक्ट या मायभूमीच्या महिलांकडून करून घेतलेलं आहे. असं जे काम आहे हे मला तर असं वाटतं की महाराष्ट्रामधलं हे एक युनिक काम आहे. आणि हे काम त्यांनी का केलं, 2016 नावाचं एक फर्म आहे आणि सिंदखेड राजा जिथं पाण्याच्या अडचणी आहेत आणि तिथे त्यांनी असं युनिट चालू केलंय की पाय ठेवल्याच्या नंतर असं वाटेल की मी इंडियाच्या बाहेर कुठं फॉरेनमध्ये आहे का. मी तिथं व्हिजिट केली होती आणि फॉर्च्युनेटली सर तिथं होते आणि सरांसोबत माझं एक इंट्रोडक्शन झालं होतं तेव्हा. तर तुमच्या खास माहितीच सांगतो की एका भावाची माया काय असते ते आपण यांच्याकडून पाहावं. म्हणजे त्यांना शिकल्याच्या नंतर अशी एक आयुष्यभर खंत होती. म्हणजे तेव्हा वाटत होती की माझ्या बहिणीला शिकवता नाही आलं पैशांमुळे, पण मी असं काहीतरी करेन की त्या भागामध्ये जेवढ्या काही माझ्या भगिनी असतील, बहिणी असतील, त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी मी शेवटी इथंच येईल आणि चांगलं काहीतरी उभं करेल. तर अशी गोष्ट त्यांनी ती उभी केलेली आहे. आणि असे प्रेरणास्थान आपल्या आयुष्यामध्ये जर असतील, आपण ज्यांना असं भेटू शकतो, त्यांचं ऐकू शकतो, त्यांचं गायडन्स घेऊ शकतो असेल, तर निश्चितपणे मला असं वाटतं की जे स्टार्टअप इंडिया जे आज आपण पाहतो की जसं वंदे भारत ट्रेन पाहिल्याच्या नंतर एक वेगळा आनंद होतो, तसंच हे टिश्यू कल्चरमध्ये जे काम आहे हे काम जगाच्या प्रत्येक देशामध्ये जेव्हा जातं आपल्या इथून, ते स्टार्टअप इंडियाचं एक फार मोठं जिवंत एक्झाम्पल महाराष्ट्राचं आपण वायरसारकडे पाहू शकतो. एकंदरीत एक खास जसं मागच्या 15 डेज पासून बरेचसे मुलं सर हॅकॅथॉनमध्ये सहभागी होत आहेत, वेगवेगळे आयडिया घेत आहेत डॉक्टर सूर्यकांत पाटील सर यांच्या गायडन्स खाली. आणि त्या बेसिसवर जो मॅनेजमेंटचा आमचा सपोर्ट आहे की ग्रामीण भागाच्या स्टुडंटच्या डोक्यामध्ये एक स्टार्टअप आणि इनोव्हेशन हे कल्चर नर्चर व्हावं. तर तुमच्या माहितीस्तव सरांच्या कंपनीचं टर्नओव्हर काय असेल, एक अंदाज? स्वप्न पाहायची तर बऱ्याच वेळेस कसं मुलं जेव्हा ऍडमिशन घेतात ना तेव्हा सांगतात सर आम्हाला प्लेसमेंट इथं आहे का, पॅकेजेस किती आहेत का, राईट. स्वप्न पाहायची थोडीशी मोठी पाहायची. उगाच 3 लाख 5 लाख 10 लाख 15 लाख नोकरीचे स्वप्न पाहण्यापेक्षा जे एक सत्य समोर आहे असं स्वप्न पाहायचं की ज्यांचा टर्नओव्हर सिंदखेड राजामध्ये कंपनी जी उभी केली इट इज मोर दॅन 100 करोड. तेवढ्या टाळ्या झाल्या पाहिजेत. 100 करोड. आणि खेड्यातून 100 कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करणारं व्यक्तिमत्व. तर हेच प्रत्येक खेड्याच्या मुलामध्ये एक हे मला वाटलं पाहिजे की नाही मी सुद्धा बिझनेसमध्ये आलो पाहिजे, मी हे सगळ्या गोष्टी करू शकतो, कारण माझ्यासमोर एक एक्झाम्पल आहे, यांनी केलंय तर मी पण करू शकतो. अँड फॉर्च्युनेटली तुम्हाला आमच्या एजपेक्षा जास्त टेक्नॉलॉजी अवेलेबल आहेत.
म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की हे जे ग्रामीण भागातली जी मुलं आहेत हे तुमचं एक प्रेरणास्थान एक डोक्यात ठेवून निश्चितपणे काही ना काही चांगल्या गोष्टी करतील आणि पुढे भविष्यामध्ये यांच्यापैकी सुद्धा कोणी इथे येऊन बसेल आणि आम्हालाही सांगायला आनंद होईल की यांचा टर्नओव्हर 100 कोटी 200 कोटीच्या वर आहे. मला भोसले सरांनी प्रस्तावना देण्याचा एक चान्स दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. यानंतर नवीन विद्यार्थी आपल्याला खूप आलेले आहेत. डॉक्टर आपले स्वातंत्र्यसैनिक विजेंद्रजी काबरा कोण होते आणि त्यांनी काय काम केलेलं आहे ही आपण एक 10 मिनिटाची छोटी डॉक्युमेंटरी आहे, आपण ती या दिवशी हमखास सगळ्यांना दाखवतो. तो काळ होता. भारताचा स्वातंत्र्य लढा जो ठरवला निजामाची राजवट असलेल्या मराठवाड्यात त्यांचे विरोध पसरले होते. हैदराबाद संस्थानात वंदे मातरम उच्चारण्यास बंदी होती. अशा मुस्कटदाबीच्या काळात एका छोट्या बंडखोर मुलानं शाळेत वंदे मातरम म्हटल्यामुळं त्याला शाळेतून काढलं. अन्यायाच्या विरोधात लढण्याचं बाळकडू मिळालेला हा बंडखोर मुलगा म्हणजेच स्वातंत्र्य सैनिक विजेंद्र काबरा. अशा या थोर स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव अनेक पुरस्कार देऊन करण्यात आला. आणि 15 मिनिटाची बेस्ट प्रेरणादायक डॉक्युमेंटरी बघा. यशवंत कुणाला म्हणावे, ज्यांनी खूप पैसा कमावला त्याला म्हणावे, ज्यांनी मोठी नोकरीची जागा पटकावली त्याला म्हणावे, की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करून त्या विश्वात हजारो कोटी माणसांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश आणला त्याला यशस्वी म्हणावे. संजय भाऊला स्वया असेच हे व्यक्तिमत्व आहे. राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्मभूमीत ज्यांनी जन्म घेतला त्याच भूमीतल्या जिजाऊच्या हजारो लेखींना त्यांनी हाताला काम लावले. पैसे नव्हते म्हणून प्रयत्न थांबले नाही, हेच त्यांच्या आजच्या यशाचे गुपित आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील उद्योजकाला आदर्श उद्योजक पुरस्कार म्हणून सन्मानित करण्यात येत आहे. त्याबद्दल मी खरंच ICM कॉलेजच्या मॅनेजमेंट ट्रस्टी आणि सगळ्यांचं धन्यवाद करतो की त्यांनी माझ्या कार्याची दखल घेतली. मी एक छोटंसं रोपटं लावलेलं ईश्वर वेटनाचं जेव्हा कार्य करत असताना त्या सगळ्या कार्याची दखल घेतली आणि मला असं वाटतं की हा पुरस्कार माझ्यासाठी नसून हा सगळ्या शेतकऱ्यांचा पुरस्कार आहे, सगळ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येत आहे. त्यामुळे मी खरंच धन्यवाद देतो आणि इथे सगळे जमलेले या कार्यक्रमासाठी जे आहेत या सगळ्यांचं मी स्वागत करतो. वर्धापन दिवस असतो यानंतर सगळ्या स्टाफला आणि विद्यार्थ्यांना एक विनंती करतो की हा आपला ऑफिशियल कार्यक्रम असतो. यानंतर ऑफिशियल तुम्हाला यामध्ये सहभागी व्हायचं असतं, त्यामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग स्टाफचा सहभाग हा ऑफिशियल असतो, लक्षात ठेवा.
degree with honors, and now I am applying to Boston to pursue. लोकांनी आजपर्यंत एकही रुपया नेलेला नाही. स्वातंत्र्य सैनिकांचा आदर्श घेऊन हे कॉलेज चालतं. तर त्यामुळं आम्हाला आनंद होतोय तुम्ही आमच्या कॅम्पसमध्ये आलात आणि एका शेतकऱ्याच्या मुलाला सन्मानित करायला आम्हाला संधी मिळाली. तर या सगळ्या सत्काराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही तुमच्या मनोगतात मांडावं. मी तुम्हाला निमंत्रित करतो. तुम्हाला वेळेचं बंधन नाही. गुलाबी कपड्यातले ड्रेसमधले विद्यार्थी थोडंसं. अध्यक्ष माननीय डॉक्टर साहेब, त्यांच्या मिसेस आणि मला वाटतं कार्यक्रम आणि मला बोलण्याच्या अगोदर ऑलरेडी आपण त्यांचा बर्थडे तर साजरा केलाच आहे. तरी पण आमच्या ईश्वर परिवारातर्फे तुम्हाला मॅडम वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इथं उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, हा योगायोग आहे की माझे वडील गोंदाची वायार, आई शालुताई वायार, आमचे व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर इरफान सर, भोसले सर, माझी कन्या योगायोगाने इथे आहे ईश्वरी. माझ्या खांद्याला खांदा म्हणण्यापेक्षा माझे स्वप्न, जिने तिचे स्वप्न बनवले अशी माझी बायको, लाडकी बायको वैशाली. डॉक्टर साहब, आई एम एक्सट्रीमली सॉरी, हम मदर टंग में बात कर रहे हैं क्योंकि यहाँ पे जो ऑडियंस है वो पूरे मराठी जानते हैं, तो विल कंटिन्यू इन मराठी. तर माझ्या मित्रांनो, मला खरं पाहिजे ना आज खूप आनंद झाला. परत मला बालपणीचे दिवस आठवले. त्याचं कारण औरंगाबादचं आणि माझं नातं हे फार जवळचं, मी तुम्हाला सांगेनच. 30 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेणार नाही, कारण बाकीचे उन्हात जे बिचारे आहेत तिकडे. सरांनी 15 मिनिटं सांगितले, मी खरं बोललो की अजून 15 मिनिटं मी घेत आहे. 30 मिनिटं हे सुरू करण्याच्या अगोदर एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. एक छोटंसं गाव असतं. त्या गावामध्ये एक गरीब कुटुंब राहत असतं. त्या गरीब कुटुंबामध्ये एका मुलाचा जन्म होतो. तो गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेला असल्यामुळे पडेल तो काम करत असतो. तो मुलगा एके दिवशी तो त्याच्या शेतात जातो आणि आकाशात विमान उडताना बघतो. आणि जेव्हा ते विमान बघतं तर त्या गरीब घरातल्या मुलाच्या डोक्यात येतं की मला एकदा विमानात बसलं पाहिजे, ते विमान काय असतं ते बघितलं पाहिजे. तो मुलगा दुसऱ्या दिवशी शाळेत जातो आणि त्याच्या गुरुजींना, मास्तरांना विचारतो की गुरुजी या विमानात बसायचं आहे तर काय करावं लागतं. तर गुरुजीच असतात. गुरुजींचं असं असतं, त्याला खूप हुशार विद्यार्थी लागतो, त्याला खूप अभ्यास करावा लागतो आणि विमान फक्त अमेरिकेला जातं. हीच संकल्पना त्या मुलाच्या डोक्यात बसते. तिथनं त्याची खरी सुरुवात होते. त्या मुलाचं शिक्षणही जिथं शाळा नाही अशा झाडाखाली होतं, ज्या गावात शाळा नाही आहे, म्हणजे लिटरली गोठ्यामध्ये होतं. एकीकडे बाजूला म्हशी बांधलेल्या असतात, गायी बांधलेल्या असतात, बाकीचे स्टुडंट असतात आणि त्या पद्धतीने त्याचं सुरू होतं. त्याच्यानंतर पुढचं जे शिक्षण आहे ते अत्यंत हलाखीत सुरू होतं. त्याचं कारण त्या गावात 7वी नंतर शाळा नसते. 8वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण दररोज 12 किलोमीटर पायी जाणे, 12 किलोमीटर पायी येणे तिथे होतं. त्यानंतर त्या मुलाला वाटतं की कसा बसा आपण पास झालो तर आता आपण 11वी 12वीला जावे. तो मुलगा 11वीला जातो. 11वीमध्ये प्रवेश घेतो. सगळं व्यवस्थिशीर चालत असतं, पण घराची आर्थिक परिस्थिती वाईट असल्यामुळं फी भरायला पण पैसे नसतात. 500 रुपये. ते 500 रुपये नसल्यामुळं परत तो गावी येतो. पण गावी येऊन करायचं काय, मोलमजुरी तर करायचीच, पण त्याबरोबर बकऱ्या, शेळ्या, आता तुम्ही शेतकऱ्यांची मुलं आहे, तुम्हाला ही शब्द टर्मिनॉलॉजी समजते. तो मुलगा शेळ्या घेतो, त्या शेळ्या सांभाळतो वर्षभर. त्यातच जेव्हा एक थ्रेशर असतं, ज्याला मणियंत्र म्हणतात, ते मणियंत्र त्या मुलाचा पाहुणा त्यांना एक देतो. त्या मणियंत्रावरती काम करतो. त्यानंतर वर्ष गेल्यानंतर त्याला वाटतं परत आपण शिकावं, आपली स्वप्न पूर्ण करावी. परत तो मुलगा 12वीला जातो, 12वी करतो. पण तिथं घोडं असं अडतं की तो मुलगा 11वी सायन्सला असतो आणि 12वी आर्ट्समध्ये करतो. त्याचं कारण त्याच्या लक्षात येतं की जर सायन्स करायचं असेल तर ट्युशन लावावं लागतं. ट्युशन लावायला पैसे नसतात, तीच तो कला शाखेत करतो. त्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की अमेरिकेला जायचं तर इंग्रजी यावी लागते. मग इंग्रजी यायची म्हणून तो ग्रॅज्युएशन इंग्रजीमध्ये करतो. तिथंही त्याचा स्ट्रगल संपत नाही. त्याच्यानंतर त्याच्या लक्षात येतं की अमेरिकेला जायला फक्त डॉक्टर आणि इंजिनियर जातात, त्या कला शाखेवाल्याला काही कोणी घेऊन जात नाही. त्यानंतर तो मॅनेजमेंट, टॉपमोस्ट मॅनेजमेंट कॉलेजमधनं MBA करतो आणि एक दिवस त्याचं स्वप्न पूर्ण होतं.
ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तो परदेशात जातो, बरीच वर्ष राहतो. परत त्याला वाटतं की माझ्या मातृभूमीचं, माझ्या मायभूमीचं, माझ्या कम्युनिटीचं, माझ्या मित्रांचं, माझ्या आईवडिलांचं, माझ्या सगळ्या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो, ऋणी लागतो. म्हणून तो मुलगा मायदेशात परत येतो आणि एक व्यवसाय सुरू करतो. मित्रांनो, ही काही स्वदेशची स्टोरी नाही, ही तुमच्यासमोर उभ्या असलेल्या संजय वायाची स्टोरी आहे. मी तुम्हाला सांगितलं की माझं सगळं शिक्षण होईपर्यंत मी मोलमजुरी करून औरंगाबादच्या एअरपोर्टला आहे आणि याचा योगच आला नाही. तर इथं जेव्हा मी ग्रॅज्युएशनला औरंगाबादला आलो, देवगिरी कॉलेजमधनं मी BA इंग्लिश लिटरेचर केलं. त्यावेळेस इथं खूप हालाकीची परिस्थिती होतीच आहे, पण मला एक जाणवलं की एक जिद्द आणि आपल्या जर प्रामाणिकपणा असं आपण काही करू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो. आणि शेतकऱ्यांची मुलं मुली आहे तुम्ही, आपण फार जुगारी असतो. म्हणजे शेतकऱ्याच्या मुलामुलींमध्ये जो गुण आहे तो शहरातल्या मुलामुलींमध्ये नसतो, हे मी जवळून बघितलेलं आहे. तर आम्ही लेबर नाक्यावरती उभं राहायचो सर, म्हणजे त्याचे काम येईल ते काम करायला जायचो, लोक यायचे घेऊन जायचे. तुमच्या इथं मला माहिती नाही, आता मी बरेच वर्ष तिकडे गेलो नाही, कारण परदेशात 10-12 वर्ष राहिल्यानंतर काय इकडं हे नाही झालं. पण औरंगपुऱ्याला एक नाला होता, आता ऐका नाही माहिती नाही. आम्ही लेबर नाक्यावरती उभं राहिलो आणि तो माणूस आम्हाला घ्यायला आला. आम्ही 3 मित्र होतो की तुम्हाला काम आहे, काम फक्त 2 घंट्याचं आहे आणि ते नाही निघत नाही. आम्ही वरती आलो, तर म्हणलं एक काम करा, 45 घ्या आणि माहीत बाहेर काढा. मग आमच्या लक्षात आलं की 5 रुपये अजून भेटतात. आम्ही गेलो, आमचा एक मित्र होता, कडेकन तिच्या शेपटीला चावला, म्हैस एका मिनिटात म्हैस बाहेर 1 मिनिटात. तर मला असं म्हणायचं की हे स्टोरी सांगण्याचं कारण असं आहे की नेहमी प्रॉब्लेमवरती काम करू नका मित्रांनो, सोल्युशनवरती काम. ज्या माणसाला यू शुड बी द सोल्युशन ओरिएंटेड पर्सन, सोल्युशनवरती काम करा, जग तुमचं. त्याकरता नक्कीच सोल्युशनवरती काम करा. आता बऱ्याच लोकांना मी जे बोलणार आहे, मी ॲव्हरेज विद्यार्थी, तुम्हाला काय फार चांगले मार्क्स पडायचे आहे. आमच्या काळामध्ये असं होतं की 10वीला जर एक 70% जर मार्क पडले तर DEDला ॲडमिशन भेटायचं. DED माहिती ना तुम्हाला, मास्टर व्हायचं. आणि मास्टरला सगळ्यात जास्त स्कोप होता त्या काळातला. मास्टर झालं की लगेच नोकरी, लगेच बाईक. म्हणजे बाकीच्याला कोणीच बाईक बोलायची, फक्त मास्टरला बाईक. हो, काय चांगला पगार असायचा ग्रामीण भागेमध्ये. योगायोग मला काही तेवढे पर्सेंटेज पडले नाही आणि मी मास्तरीने झालो, म्हणून मी काहीतरी वेगळा उद्योजक झालो. तर मला इथे हे सांगायचं की मला जेव्हा मी अमेरिकेमध्ये गेलो, कारण अमेरिकेमध्ये जाण्याची गरिबी खूप जवळून बघितली होती. काही करून अमेरिकेत पैसे कमवायचे. मी तिथे राहिलो, जर्मनीत राहिलो. जगातल्या टॉप कंपन्यामध्ये मी काम केलं. मायक्रोसॉफ्ट, ॲक्सेंचर, IBM, CSC या सगळ्या टॉप कंपन्यामध्ये मी काम केलं. स्टार्टेड करियर ॲज अ बिझनेस अनालिस्ट टू द प्रोग्राम डायरेक्टर ऑफ द युरोप फॉर पर्टिक्युलर वर्टिकल. आणि त्याचबरोबर मी जेव्हा तिथे रमत होतो तर मला पैसे भेटत होते. माझे जे स्वप्न होते, आपल्याला तरुण वयात प्रत्येकाला वाटतं ना, चांगली गाडी असावी, चांगलं घड्याळ असावं, स्टायलिश राहावं, हे सगळं पूर्ण झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की नाही यार, मला काहीतरी केलं पाहिजे. त्याचबरोबर माझ्या मित्रांनो, तुम्हाला मला एक सांगायचं आहे की तुम्ही पॅशनेट असला पाहिजे, हेल्थकडे तुमचं लक्ष पाहिजे, तुमच्या हॉबीज तुम्ही जपल्या पाहिजे. आज एवढं मी बघितला, मी जेव्हा सरांशी बोलत होतो आणि सरांनी त्यांचं वय सांगितलं की मी या वयाचं आहे. सरांचं वय मी तर सगळ्यात देखील सांगणार नाही. आणि मला खरंच 5 मिनिटं लाज वाटल्यासारखी झाली स्वतःची की यार, आय शुड वर्क ऑन माय हेल्थ. म्हणजे जी फिजिक त्यांनी मेंटेन केलेली आहे ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मला तुम्हाला संदेश द्यायचा आहे की आपण दुसऱ्या टप्प्यात बोलूच आपल्याला काय करायचं, पण तुम्हाला जर जग जिंकायचं असेल ना तर तुमची हेल्थ महत्त्वाची पाहिजे, तुमची बॉडी हेल्दी पाहिजे. तुमची बॉडी हेल्दी असेल तर माइंड हेल्दी असेल, आणि माइंड हेल्दी असेल तर हेल्दी थॉट प्रोसेस असेल, आणि हेल्दी जर थॉट प्रोसेस असेल तर रिझल्ट बी हेल्दी असते. सो दॅट यू मस्ट वर्क ऑन. आजच्या तरुण पिढीमध्ये मी सगळ्यात तेच बघितलं की हेल्थकडे फार दुर्लक्ष झालेलं आहे. तर माझे सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, ज्या काय वाईट सवयी त्याचं नाव मी काही घेणार नाही, कृपा करून जर जमलं तर आज परत सोडून द्या, डिसिप्लिनमध्ये या, जग तुमचंच आहे. परत एकदा सांग. जसं मी म्हटलं की जेव्हा मी परदेशात गेलो आणि मला परत यायची, तर माझी आणखी एक दुसरी हॉबी आहे. तुम्ही जर मला गुगलला सर्च केलं तर अर्ध्यापेक्षा जग मी मोटरसायकलवर फिरलेलो आहे. तर म्हणजे बायकिंग करणे, ट्रेकिंग करणे हे माझ्या रक्तातच आणि ती माझी आवड. सगळं काय ठरत असताना मी 2013मध्ये लेह लडाखला माझी मोटर बायकिंग करायला डायरेक्ट जर्मनीतून आलो. आणि तिथं गेल्यानंतर काय झालं की अचानक मी थांबलो. जोजीला पास म्हणून तिथं पास आहे आणि लँडस्लायडिंग झाली. आणि लिटरली तुम्हाला मी सांगतो की सगळा माझा जो ग्रुप पुढे निघून गेला आणि रात्रभर मी त्या जंगलात खूप पाऊस. आणि तो दिवस मला असा वाटतं की माझा परत पुनर्जन्म झाला
आणि मला असं वाटलं की नाही परत आपण काहीतरी केलं पाहिजे आणि आमच्या ईश्वेतची मेड आम्ही तिथंच होतो. 2014 साली ईश्वेत बायोटेक नावाचं एक रोपटं सिंदखेड राजाला लावलं. आता 10 वर्ष झाले. आता आमच्या 5 कंपन्या झालेल्या आहेत. आम्ही जगातल्या टॉप 10 मध्ये येतो आणि भारतातली सेकंड बिगेस्ट कंपनी म्हणून आम्ही उदयाला आलो आणि हे सगळं श्रेय माझ्या टीमला जातं. पुन्हा आणखी तुम्हाला एक सांगतो, आम्ही फक्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना, मोलमजुराच्या मुला-मुलींनाच नोकरी देतो. माझ्या कंपनीच्या CEO पासून सगळ्या महिला आहेत. आमचा वुमन एम्पॉवरमेंटचा प्रोजेक्ट आहे. 90% महिला काम करतात. जेव्हा ग्रामीण भागामध्ये काम करत असताना आता काबरा सरांची मी डॉक्युमेंटरी बघितली. काबरा सरांची खूप म्हणजे मला खरंच गैरवून आलं, ज्यांनी कोणी डॉक्युमेंटरी बनवली खूप छान आणि या सगळ्या स्टाफनी खूप सांगितलं की अशी माणसं पृथ्वीवरती एकदाच जन्माला येतात, कारण ते देव असतात, ती माणसं नसतात. त्यासाठी आपण जे कार्य केलं तुमच्या संस्थेविषयी मला असं सांगितलं झालं की अकोल्या जिल्ह्यात आमच्या विदर्भातलं, मी विदर्भातला आहे, बॉर्डरवरती अर्धा विदर्भातला अर्धा मराठवाड्यातला आहे, कॉकटेल आहे. तर माझ्या असं लक्षात आलं की इथं 10 मुलींना म्हणजे काही फीस न घेता त्यांचं आता पूर्ण एज्युकेशन ही संस्था करणार आहे. आज मी जास्त प्रॉमिस करत नाही, पण ग्लोबली मी फार वेल कनेक्टेड आहे सर. मी तुम्हाला प्रॉमिस न करता एक आश्वासन देतो, जगातल्या जेवढ्या टॉप लोकांना, टॉप लेवलच्या लोकांना तुमच्या कॉलेजला कनेक्ट करता येईल तेवढा करण्याचा आम्ही प्रयत्न करेल. कारण मी बऱ्याच इन्स्टिट्यूशनला जातो, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अवॉर्ड मला खूप भेटले, पण मी तुमच्या संस्थेत आल्यापासून मला सर बोलले भोसले सर की आमचं खूप साधेपण आहे, मला तो खूप भावला. म्हणजे लिटरली मी जेवणापासून इथं आल्यापासून ऑब्झर्व केलं आणि बघायचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, तिथेही तुम्ही इतक्या उत्तम रीतीने हा प्रोग्राम भरवला, ते खरंच सगळं श्रेय मानलं. काय होतं की जर कधी मोठे एम्पायर उभं करायचं तर मला चांगली टीम असणं खूप आवश्यक आहे आणि ती टीम नसेल तर काहीच होत नाही. तुमचे ट्रस्टी खूप चांगली हे आहे. परत मी थोडंसं आमच्या ईश्वेतकडे येतो, म्हणजे तुम्हाला थोडंसं कोरिलेट करतो स्टडीला. जेव्हा मी कंपनी चालू केली तुम्हाला मी सांगतो, आमची 5व्या दिवशी कंपनी बंद पडली. आमच्याकडं दुसऱ्या दिवशी कुठल्याच महिला नोकरीला आल्या नाही. त्याचं कारण असं होतं की तुम्ही एकदा जरूर व्हिजिट करा. माझ्या डोक्यात असं की अशी कंपनी बनवायची की तिला कॉर्पोरेट लुक द्यायचं, महिलांनी युनिफॉर्ममध्ये आलं पाहिजे, आय कार्ड घालून आलं पाहिजे, आपल्या इथं कॅफेटेरिया असला पाहिजे, चांगल्या बसनी आलं पाहिजे, सगळं स्वप्न. तर मला 2 दिवसानंतर असं कळलं की कुठलीच महिला येत नाही, कारण गावातल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या महिला मी बांधावरच्या काम करणाऱ्या जमा केल्या होत्या. त्यामध्ये 10% रिझर्वेशन आमच्याकडे विधवा महिलांना आहे, 10% रिझर्वेशन आमच्याकडे जे शेतकरी कुटुंबात जे आत्महत्या त्याच्या याला आहे, 5% रिझर्वेशन आमच्याकडे हँडिकॅप महिलांना आहे आणि आमच्याकडे ग्रँड मदर पण रिझर्वेशन आहे, आजी लोक पण आमच्याकडे. आमच्याकडे तुम्हाला सुटाबिटात फिरणारी माणसं दिसतील आणि 9 वारी काष्टा घालून काम करणाऱ्या बायका पण आमच्या कंपनीत दिसतात. दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ द इश्यू. माझ्या असं लक्षात आलं कारण की त्यांना कोणीतरी मॅडम म्हणतं म्हणून ते आल्या नाही. मग त्याची ब्रेन स्टॉर्मिंग करण्यासाठी आम्ही 2-3 दिवस सेशन घेतलं. मॅडम हा थोडा वेगळ्या अर्थाने अर्थ वापरला जातो. त्यांना सांगितलं मॅडम म्हणजे शिकलेलं असतात, असं असतं आणि ते. तर मला तेच म्हणायचं की तुम्हाला संकट खूप येते. कंपनी चालू केली, 2018ला दुष्काळ पडला, 2019ला कोविड आला, घेतलेले सगळे कॉन्ट्रॅक्ट गेले. एक दिवस असा वाटला की आता हे काय झालं, एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंटचं काय करायचं, कशी करायची. पण तुम्हाला मी सांगतो, सगळी टीम, तुमचे प्रामाणिक प्रयत्न आणि तुम्ही जर विजनरी असाल तर आज माझ्या कंपनीकडे सगळे प्रोजेक्ट मिळून 1000 कोटीपेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्ट आम्ही साईन केलेले. आणि मी जर सगळं कोणाला सांगितलं तर तुम्ही आमच्या इथं आला, मी तुम्हाला म्हटलं की आमची एकमेव कंपनी तिथं 60% जे कर्मचारी वर्ग आहे त्यांना लिहिता आणि वाचता येत नाही, पण तुम्ही त्यांना भेटला तर ते तुम्हाला सायंटिस्ट सारखे वाटते. आता मी थोडंसं मुलांकडे येतो. मी ईश्वरविषयी सांगितलंच आहे. मला असं वाटतं तुम्हाला जर म्हणजे प्रत्येकाचं लाईफचं सक्सेसचं डेफिनेशन वेगळं असतं. आले आय से दॅट की सक्सेसफुल लाईफपेक्षा सॅटिस्फाईड लाईफ इज बेटर, म्हणजे ती खूप छान असते. आणि मला असं वाटतं की आपलं जे पॅशन आहे त्याच्यात जर आपण काम केलं ना तर ते खूप चांगलं असतं. जरी मी IT क्षेत्रात होतो, पण मी एक शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला मुलगा, शेतीची परिस्थिती मी जवळून बघितली, त्यामुळे माझं मन तिकडे कधीच रमलं नाही. माझं मन तिकडे डॉलरमध्ये जरूर रमलं, पैसे पाहिजे होते ना, पण माझं मन रमलं नाही तिकडे. आणि म्हणून मी इथं कंपनी टाकण्याचा सिंदखेड राजालाच प्रयत्न केला की माझ्या ग्रामीण भागातल्या लोकांनाच मी रोजगार निर्मिती करेन. तर मला असं सांगायचं या माध्यमातून तुम्हाला की नोकऱ्या तुम्हाला वाईट नका वाटतं, पण नोकऱ्या हा कन्सेप्ट आता हळूहळू कमी होणार आहे. आताच ईश्वरी मी सांगितलं, तुम्हालाही माहिती हे आहे, आता आमच्यापेक्षा तुमची जनरेशन फार फास्ट आहे, म्हणजे पटकन काहीतरी करते, कारण टेक्नॉलॉजी, बिकॉज यू गाईज आर टेक्नॉलॉजी सपोर्टेड गाई. तुमचा जन्म टेक्नॉलॉजी झालेला आहे, राईट. आम्ही टेक्नॉलॉजी आम्हाला बघायला भेटली, तुम्हाला टेक्नॉलॉजी डेव्हलप करायला भेटली.
मोठा डिफरन्स आहे. तर मला असं तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की नोकरीच असं नाही. म्हणजे आता तुमच्याकडे एक चांगलं इन्क्युबेशन सेंटरही तयार होतं. मी गेली 5 वर्ष झाली सर इन्क्युबेशनमध्ये डायरेक्टर म्हणून काम केलं. बऱ्याच विद्यापीठामध्ये इन्क्युबेशन सेंटर आणण्यासाठी प्रयत्न केला. सरांशी मी बोललो की MSINS मधनं सर एक 5 करोड़ का अपन इन्क्युबेशन लाते हैं, जल्दी से जल्दी आप एक मीटिंग रखिए. आय विल टॉक टू विथ वहाँ पे प्रिन्सिपल सेक्रेटरी से. आणि मी डायरेक्टर असल्यामुळे ते देतील. एक आपल्याला द्यायला काही हरकत नाही, मुलांसाठी खूप चांगलं आहे. तर इथून पुढं तुमचं जे असणार आहे आपलं स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं. नोकऱ्यापेक्षा आपल्याला स्वतःचं काय करता येईल त्याच्यावरती भर आहे. पुन्हा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, शिक्षणाचा आणि तुमच्या व्यवसायाचा किंवा तुमच्या सक्सेसचा काही शिक. मी कला शिकलेला मुलगा, IT क्षेत्रात नोकरी केलेला माणूस आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये सक्सेसफुल बिझनेस करतो असा व्यक्ती मी बघितला नाही. म्हणून तुला मी आयरन मॅन म्हणतो. तर मला तेच सांगायचं की आपल्या शिक्षणाशी आणि याच्याशी पाहत. आता मी BA इंग्लिश लिटरेचर केलं, MBA केलं, परदेशात गेलो. तुम्हाला आणखी एक गंमत सांगतो मित्रांनो, मला 10वीत पण इंग्रजीत 35 मार्क होते आणि 12वीत पण 35 मार्क. मी ग्रेसवर पास आउट झालेला विद्यार्थी. म्हणजे माझ्या आयुष्यात मला आणखी एक स्वप्न आहे की ज्या मास्तरांनी माझा पेपर तपासला असला की देवानी त्याची माझी भेट घालून द्यावं. तर मला 100% इंग्रजीत 25च मार्क पडले असते. 10 त्यांनी मला ग्रेस म्हणून दिलेली आहे. राईट. तर म्हणजे मला म्हणायचं किंवा त्याला न हरून जाता, म्हणजे तुम्हाला मी सांगतो मी जेव्हा औरंगाबादला BA इंग्लिशला जेव्हा लिटरेचरला ॲडमिशन घेतलं तुमच्या देवगिरी कॉलेजला, मला लिटरली महिनाभर एक शब्द समजत नव्हता. माझं डोकं दुखायचं, नुसतं बसायचं भोपळ्यासारखं, काही कळत नव्हतं मला. पण आपली जिद्द, आपली परिस्थितीची जाणीव हे जर केलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढे जाता येतं. स्वतःला आपल्या डिसिप्लिनमध्ये यावं, स्वतःला सेल्फ डिसिप्लिन लावून घ्या, हेल्थकडे लक्ष द्या. याच्याशिवाय सक्सेसची दुसरी व्याख्या नाही. पुन्हा मला असं वाटतं की हे जे युग आहे हे स्टार्टअपचं युग आहे. आता बऱ्याच लोकांना वाटतं की तो MBA करतो म्हणजे, इनफॅक्ट आपल्या इकडं तर म्हणजे परिस्थिती एवढी वाईट आहे की MBAची डिग्री सुद्धा नोकरी करण्यासाठी शिकवल्या जाते. जेवढं वाईट परिस्थिती भारतामध्ये, MBA नोन फॉर टू बी एंटरप्रेन्योर, म्हणजे त्याच्यासाठी MBA शिकवलं. पण आपल्या तर चांगल्या कॉलेजमध्ये, मी IIM मधनं MBA झालो म्हणजे मला चांगलं पॅकेज भेटेल इथपर्यंत लोकांची म्हणजे प्रवृत्ती झालेली आहे किंवा लोकांचा मानस झालेला आहे. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या आतापासून ज्या काय थॉट प्रोसेस असतील, छोट्या मोठ्या आयडियाज असतील, त्या आयडियावरती काम करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लाज वाटू नये. कधीच आपल्याला स्वतःची लाज वाटली नाही पाहिजे. कशाचीच लाज नाही. तुम्हाला मी सांगतो, माझी मुलगी तेव्हा लहान होती. जेव्हा आम्ही जर्मनीत होतो तेव्हा असं ठरवलं की परत भारतात जायचं. एकेकाळी मी स्टोरी सांगितली की मी परदेशात जाण्यासाठी खूप धडपड करत होतो आणि परत सगळं सोडून इकडे परत यायचं म्हणजे ते फार अवघड होतं. जेव्हा मी बोललो, ती लहान होती खूप, तर शी सेड की आय सेड की वी आर गोइंग बॅक टू इंडिया. शी सेड ओके फॉर व्हॉट. तर तिला वाटलं की IBM मध्येच मी नोकरी करतो. आय सेड आय एम गोइंग टू बिकम अ फार्मर. मला तिचे वाक्य अजून आठवतात. ती मला म्हटली होती की पप्पा वी आर गोइंग बॅक टू इंडिया डझंट मॅटर, पण तुम्ही शेतकरी होऊ नका. मी म्हटलं काय झालं बाळा एवढं शेतकरी व्हायला काय. तर ती म्हणे की मी माझ्या मित्रमैत्रिणींना कसे सांगणार की माझे वडील आता IBMच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये नाही आहेत. आणि तुम्हाला मी सांगतो 2018चा मला मोस्ट इन्स्पायरिंग CEO ऑफ इंडियाचा अवॉर्ड भेटला आणि तेव्हा तिला प्राऊड फील झालं. त्या ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये पण मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की कशाची लाज वाटू देऊ नका. आपण काय शिक्षण केलं, आपण कशामध्ये हे करतो, आपण काय केलं पाहिजे, सगळं काही होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची मोठी स्वप्न होता. जेव्हा मी तुम्हाला म्हणलं मी 7 पेठत असताना मी आमच्या गावामध्ये सांगायचं की मी अमेरिकेला जाणार, अख्खं गाव माझ्यावरती असायचं, अख्खं गाव. आणि मला लोक म्हणायचे अमेरिका चालली रे, अमेरिका चालली. म्हणजे मी जेव्हा रस्त्याने जायचो, लहान होतो, फाटलेली चड्डी, ते पण म्हणायचे अमेरिका चालली, अमेरिका चालली. राईट. आणि तुम्हाला मी सांगतो माझ्या बुलढाणा जिल्ह्यातला मी पहिला विद्यार्थी तो अमेरिकेला. लोक काय म्हणतात, तसं अब्दुल कलाम नेहमी म्हणायची ना, तुमची खूप मोठी स्वप्न असावी, एवढी मोठी असेल की लोकांनी त्याच्यावर हसावं. का हसावं, तर आपल्याला चिंगारी येईल आणि चिंगारी येईल का आपण काही पण करू शकतो. आणि माझं असं मत आहे, स्वामी विवेकानंद सेड दॅट, मी त्यांना गुरु मानतो, देवानी बुद्धी देताना सगळ्यांना समान दिली. देव काय तराजू घेऊन बसलेला नव्हता बुद्धीचा. काय आता डॉक्टर साहेब त्या काळात डॉक्टर झाले, दॅट डझंट मीन की ही वॉज अ व्हेरी ब्रिलियंट, नो डाऊट ही वॉज अ क्लेवर, बट त्यांचे एफर्ट्स, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन, त्यांनी टाकलेली जी काय बुद्धी दिली त्याच्याकडे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाला बुद्धी दिली, तिचा वापर जर आपण चांगल्या पद्धतीने केला, म्हणतात ना IAS कॅडेट ऑलवेज से दॅट की जर दिलेल्या बुद्धीचा 10% जरी आपण वापर केला तर आपण IAS होतो, म्हणजे जी मोस्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपल्या भारतामध्ये म्हणतात. तसाच हा प्रकार आहे. तर जे काय व्हायचं ते टॉपचं व्हा. आता उत्तम होऊन चालत नाही, सर्वोत्तम व्हावं लागतं. बरोबर आहे. त्यामुळे सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करा कोणत्याही क्षेत्रात. म्हणजे चोर जरी झाला, अट्टल चोर झाला पाहिजे. 4 लोकांनी नाव काढलं बरोबर, मी म्हणणार नाही चोर व्हा,
एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो. तर असं कर्तृत्व थोडंसं तुम्ही केलं पाहिजे. आणि निश्चितच असं नाही की आपले आई वडील काही शिकलेले नसतील, काही नाही. आज योगायोग आमचे काका इथं आलेले शेडू साहेब म्हणून. सर थोडंसं उभं राहा. का सांगतो माहिती आहे का, हे किनगाव राजाला छोटेसे डॉक्टर ज्यांनी स्वप्न बघितलं होतं की माझ्या मुलाला मी IPS करेन, एका मुलाला मी कमिशनर करेन. त्यांचा मुलगा IPS झाला, मूल पण IPS आहे. आणि त्यांचा दुसरा मुलगा तुमच्या इथे कमिशनर आहे, औरंगाबादला GST मध्ये ते कमिशनर आहे. आपल्या सुनबाई मुंबईला DC आहे, DCच आहे मला वाटतं, DIG आहेत त्या. आणि मुलगा नागपूरला DIG. म्हणजे असं काही नाही की सर्वसामान्य माणसाचं कोणी काही होऊ शकत नाही. पुन्हा मी तुम्हाला आणखी लिहून देतो मित्रांनो, ज्यांच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल असतो ना तेच इतिहास घडू शकतात. इतिहासाचे पाने उलटून पहा, ज्यांच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल असतो तेच इतिहास घडत. असा इतिहास घडत नाही. कोणाचा इतिहास तुम्ही घ्या, तर तोच इतिहास तुम्हाला घडवता येतो. जास्त वेळ न घेता, बराच वेळ झालेला आहे, जास्त वेळ मी बोलणार नाही. पण परत एकदा मी आणखी 2 गोष्टी आणखी नमूद करतो. स्वामी, मला तुमच्या कॉलेजच्या 2 गोष्टी खूप आवडतात. इतकं सुंदर स्वागत तुम्ही केलं ना, एवढ्या माझ्या लग्नात सुद्धा पूर्ण नाही केलं. मला बायकोसोबत परत लग्न झालं. तर त्याच्याबद्दल मी खरंच तुमचा ऋणी राहील आयुष्यभर की एवढं चांगलं स्वागत तुम्ही आमचं केलं. त्याचबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीचं ध्यान देऊन माझ्या बायकोचा वाढदिवस होता, तिचा वाढदिवस साजरा केला. म्हणजे बायको आता वर्षभर रागवणार नाही की वाढदिवसाच्या दिवशी मला कार्यक्रमाला येईल. माझं काम तुम्ही केलं, सरांनी पण केलं तापातता. तर ते छान झालं. म्हणजे तेही एक सिद्ध झालं. आणि एवढा चांगला जोश मी कुठल्याच कॉलेजमध्ये बघितला. शेवटी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाची, सर्वसामान्य बिझनेसमॅनची तुम्ही आमच्या कार्याची दखल घेतली आणि हा एवढा मोठा पुरस्कार मला दिला. मला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार खूप भेटले. इनफॅक्ट 2019ला मला पद्मश्रीसाठी पण नॉमिनेट केलं. आय एम द सेकंड पर्सन इन इंडिया. महेंद्रसिंग धोनीनंतर मला डायरेक्ट नॉमिनेट केलं गव्हर्नमेंटनी. पण त्यावेळेस पद्मश्रीचे पुरस्कार झाले नाही कोविडमुळे. पण हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही हा पुरस्कार माझ्या मातीत आणि माझ्या सगळ्या कुटुंबासोबत पहिला पुरस्कार त्याबद्दल मी तुमच्या कॉलेजचे ट्रस्टी, तुमच्या कॉलेजचे सगळे प्राध्यापक वर्ग, स्टुडंट त्यांना धन्यवाद देतो. आणि मला इथं बोलवलं, मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली आणि माझा सत्कार केला, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जय हिंद. थँक्यू. धन्यवाद सर. टाळ्या अशा पुरायला जे लोकांना पटवून देता आलं पाहिजे. आणि दुसरं काय लागतं, पॅन कार्ड, KYC. म्हणजे आपल्याला कंपनी आपल्या नावावर टाकता आली पाहिजे. दॅट इज व्हेरी. आय ॲग्री विथ यू की व्हेनेवर यू वॉन्ट टू स्टार्ट एनिथिंग, तो फंडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर माझं असं मत आहे, फंडिंग येते. मी तुम्हाला माझी छोटी गोष्ट सांगतो. जेव्हा ईश्वर बायोटेक टाकायचं ठरलं, आमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट वर 25 CR फॉर द बिग प्रोजेक्ट. आणि आय थॉट की थोडंसं आम्ही बँक लोन घ्यावं. दॅट टाइम आय वॉज ट्रॅव्हलिंग फ्रॉम द स्वित्झर्लंड गोईंग टू द जर्मनी. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की ऑपॉर्च्युनिटी जी असते ना, संधी आपल्याकडे येत नसते कधी. लोक म्हणतात ना संधी येते, संधीला आपण शोधायचं असतं. तशी मला एक संधी स्वित्झर्लंडच्या एअरपोर्टवरती अशी गोल गोल फिरताना दिसली. माझी फ्लाईट डिले झाली होती, खूप स्नोफॉल होत होता. आय वॉज जस्ट सिटिंग देअर आणि चंदा कोचर ज्या मॅडम आहेत ICICIच्या, त्या मला तिथं दिसल्या. तर मी गेलो मॅडम काय सेट मॅडम. तर ते मोठे व्यक्ती पण आहे सेट माय नेम इज संजय अँड वर्किंग सो अँड सो. So our flight got delayed, same flight. Can we have the cup of coffee? She said, yeah, why not? See, मी बसलो. मी त्यांना माझं विजन सांगितलं की मॅडम मला जायचं आहे, मला असं काहीतरी करायचं आहे आणि थोडं काय आय डोंट नो एक्झॅक्टली कसं आहे, माझी जी फंडिंग आहे मला पाहिजे म्हणून असं काहीतरी. तुम्हाला गमतीचा भाग नाही, त्या मॅडम तर काहीच बोलल्या नाही. त्यानंतर मी जेव्हा आल्यानंतर मला 8-10 दिवसांनी फोन आला. मनमोहन म्हणून त्याचे डायरेक्टर होते की आय एम कॉलिंग फ्रॉम द ICICI आणि तुम्हाला बोलवलं BKCला. आणि सी सेड की आय गिव्ह द 5 minutes टाईम टू द बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. की तू जर कधी तुझी आयडिया त्यांना पटवू शकला तर तुझं काम होईल. अरे म्हटलं 5 मिनिटं खूप झाले आपल्याला, एवढे पण नाही पाहिजे आयडिया सांगायला. तुम्हाला लिटरल सांगतो आहे 5 मिनिटाचे 30 मिनिटं भरलो आणि मॅडमनी मला एक त्यावेळेस 5 करोडची फंडिंग उपलब्ध करून दिली आणि मिनिमम रेट ऑफ इंटरेस्टमध्ये 7% विदाउट पोसिंग फी आहे. आता याचा मोरल ऑफ द स्टोरी, लॉंग स्टोरी शॉर्ट,
की तुम्हाला फंडिंग रेज करता येते. आता कोणतरी इथं बोलले सरांचं नाव सर, तुम्हाला मेंटर पाहिजे, फंडिंग नाही पाहिजे, राईट, इन्क्युबेशनमध्ये. तर तुम्हाला जर चांगला मेंटर, चांगली जर आयडिया असेल, संकल्पना असेल, आज तुम्ही जेवढे काय मोठे स्टार्टअप झाले, यू टेक एक्झाम्पल ऑफ ओला, उबर, व्हॉटएव्हर लाईक दॅट, नेम इट लाईक, ओके, देर आर मेनी, राईट. तर त्यांच्याकडे फार पैसे नव्हते, म्हणून मी पुन्हा एकदा रिपीट करतो की सक्सेस स्टोरी किंवा इतिहास हा संघर्षात झाला. त्यामुळे तुमच्याकडे जर चांगली आयडिया असेल ना तर वर्कआउट होऊ शकतं. आणि आता गव्हर्नमेंटच्या खूप स्कीम आहे, महिलांना तर बाबा भरभरून स्कीम आहे. आता लाडली बहिणींचेच पैसे लागले बरेचसे, आहे की नाही. ते 1500 आपला व्यवसाय चालू करतात. मी आता सीएमच्या एका प्रोग्रामला होतो, एका महिलेने सांगितलं की 1500 3,000 पहिला हप्ता आला, तिने ते शेवळ्या बनवायचं ते साचा घेतला आणि 10 रुपयाची कमाई सुरू झाली. तर बिझनेस झाला ना. असं असतं, स्टार्टअप असाच चालू होतो. एकदम काही 100-200 कोटीचं टर्नओव्हर होणार नाही. यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम द स्क्रॅच. थँक्यू. आणखी कोणी कोणामधून? नाही ना, मुलं अभ्यास जास्त करतात. नमस्कार. मी तुमच्या गावाजवळचा दुसरपीठचा सिंडिकेट राजा तालुक्याचा. मला एक विचारायचं होतं, सक्सेससाठी डिग्री महत्वाची का स्किल? व्हेरी गुड क्वेश्चन. तुमचे एक्सपिरियन्स. मला जर कधी म्हणजे इथून व्यवस्थित जायचं असेल घरी तर डिग्री महत्वाची, कारण कॉलेज चाललं पाहिजे, बरोबर आहे. तुम्ही लोक जर मला सपोर्ट करणार असेल कॅम्पसच्या बाहेर काढायला तर उत्तर देऊ का? तर नो डाऊट ॲज पर द इंडियन एज्युकेशन डिग्री इज व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज आपल्याकडे तो पॅटर्न आहे. ओके, जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल, लायसन मिळालं, तुम्हाला MBBS करावंच लागतं. इंजिनियर व्हायचं असेल तुम्ही BE केलीच पाहिजे, बरोबर आहे. पण माझं असं मत आहे की आता ट्रॅडिशनल एज्युकेशन बंद झालं आहे. ट्रॅडिशनल एज्युकेशनचा काही फायदा नाही. यू शूड, आता तुम्ही फायनान्शियल एज्युकेशनकडे गेलं पाहिजे, म्हणजे सक्सेस म्हणजे काय, पैसे आहेत, बाकी काय नसतं, मोठं काय फार नसतं, बरं का. तर काय असतं की स्टेजवर मला इथं बोलायची संधी दिली, 4 पैसे आले म्हणून मोठ्या गप्पा, परत तुमच्याकडे आले की तेवढंच खाली गप्पा, असंच असतं. तर मला असं वाटतं की स्किल सेटवरती खूप भर द्यावा. रिसेंटली आय वेंट टू द चायना, आणि माझ्या लक्षात आलं की चायनामध्ये स्केलअप करण्याची, स्किल डेव्हलप करण्याची लिटरली फॅक्टरी त्यांनी केली. घराघरात स्टार्टअप आहे, घराघरात स्टार्टअप आहे. तर डिग्रीपेक्षा आय वुड सजेस्ट दॅट, किंवा आय वुड से दॅट की डिग्रीपेक्षा तुम्हाला स्किल असणं खूप महत्त्वाचं. आणि आजची ही काळाची गरज आहे. बऱ्याचशा कॉलेजमधनं मुलं बाहेर पडतात आणि ते इंडस्ट्री मॅच नसतं, आणि इंडस्ट्री मॅच नसल्यामुळे त्यांना जॉब भेटत नाही. आपण काय IIT वाल्याला एवढा जॉब भेटला, IIMला त्याला भेटला, असं भेटला, आपल्याला भेटत सिलेबस. पण आता मी जेव्हा तुमच्या कॅम्पसमध्ये डिस्कशन केलं, माझ्या असं लक्षात आलं की तुमच्याकडं ॲडेड कोर्सेस खूप केले जातात, किंवा आता माझ्या मुलीने सांगितलं तुम्हाला बरंच काय करण्यासारखं आहे. तर मला असं वाटतं की डिग्री जरूर करावं. डिग्रीने माणूस डिसिप्लिनमध्ये येतो, बरोबर आहे की. आपल्या कॉलेज जीवन पण एक लाईफ असतं, बरोबर, तेही जगायचं असतं, फार मजा असते. तर त्याच्यामध्ये डिग्री केलीच पाहिजे. पण डिग्रीला प्राधान्य जास्त न देता तुम्ही जर 80% आपल्या तुमच्या स्किलला द्यावं, 20% डिग्रीला द्यावं. थँक्यू. धन्यवाद. जिथे प्रश्न असतात तिथं उत्तर असतात. आता खरं म्हणजे गुलाबी वर्गाची मला जास्त काळजी आहे. तर आपण आता फक्त आपला अध्यक्ष समारोप आहे, आणि त्यानंतर जाधव सर आभार मानणार आहे, आणि राष्ट्रगीतानी शांत होणार आहे. तत्पूर्वी हायकॅथॉनमध्ये कोणकोणते विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांनी व्यासपीठावर यावं, त्याला सर्टिफिकेट देणार आहे. हायकॅथॉनचा उच्चार बरोबर आहे का? तर मी 12वी नापास झालेला आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर यावं. नाव सांगा. भोसले सर, नाव याची पुढाकडे रोहन विश्वकर्मा, एक फोटो केला, साक्षी एक फोटो मारतो, जगदंबे, श्रद्धा बिरादार,
ICMच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. सो 3 cheers for ICM. Hip hip. Hooray! Hip hip. Hooray! Hip hip. Hooray! कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष झवर सर, झवर मॅडम, सेक्रेटरी सर, ट्रेझरर सर, ऑल दी ऑनरेबल ट्रस्टीज, कॅम्पेन डायरेक्टर पद्मावत सर, and all my colleagues. So, I think this is the 3rd year we are celebrating. We are organizing this type of program. की संस्थेच्या वतीने माननीय स्वर्गीय काबरा यांच्या जयंतीनिमित्त आपलं यश हे आपल्या हातात असतं असं शिवखेरांचं म्हणणं आहे. आणि हे पुस्तक जागतिक लेवलवरती रेकॉर्ड ब्रेकिंग सेल झालेलं आहे आणि भारतामध्ये 1 नंबरचा सेल झालेला आहे इन द इयर 2002. आणि त्यांचं म्हणणं साधा आहे, साधा आणि सरळ भाषेमध्ये ते काय सांगतात, विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, परंतु ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. म्हणजे इनोव्हेटिव्ह वेनी प्रत्येक जण ठरलेल्या पद्धतीने काम करत असतो. तर त्या साधनाच्या व्यतिरिक्त आपण ही गोष्ट इफेक्टिव्हली दुसऱ्या मार्गाने करू शकतो का, त्याचा विचार करणे म्हणजेच आउट ऑफ बॉक्स. आणि आजचं व्यक्तिमत्व किंवा आजचे जे गेस्ट आहेत इज आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. असा कुणी इमॅजिन करू शकतो का की शहरातील ग्रामीण भागातील एक शेतकऱ्याचा मुलगा पूर्ण जगभर फिरून परत आपल्या देशात येतो आणि 1000 लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. तर हे एक आपलं आदर्श व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आज आलेलं आहे. त्यांनी आमच्या विनंतीस मान देऊन आपला वेळ दिला, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर इथून पुढे संस्थेशी कनेक्ट राहून त्यांच्या परीने जे काय करता येतं नॅशनल लेवलवरती इंटरनॅशनल लेवलवरती त्यांनी सपोर्ट करण्याचा आश्वासन दिलेलं आहे. त्यानिमित्त त्यांचं आभार मानतो. त्याचबरोबर संस्थेचे सगळे ट्रस्टी आज इथं वेळ देऊन आहेत त्याबद्दल मी त्यांचाही आभार मानतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि अध्यक्षीय समारोह थांबवतो. थँक्यू. थोडं 2च मिनटं शांत ठेवा जोशला. ओके, मी 2च मिनटात थांबवणार आहे. रिस्पेक्टेड डायस, ऑनरेबल डिग्नेटरीज ऑन द डायस, माय कलिग्स, यंग, एनर्जेटिक आणि प्रसन्न चेहऱ्याचे माझे सगळे विद्यार्थी मित्रांनो, समाजात असे काही माणसं असतात की ज्यांच्या कर्तृत्वाचा सुगंध हा चौफेर दरवळत असतो. अशी आदर्शाची स्थळं ही आपल्या अवतीभोवतीच असतात, परंतु आपण उगाचच दूरवरच्या न अनुभवलेल्या लोकांचे कौतुकाचे दाखले देत असतो, त्यांचं कौतुक करत असतो. अशाच आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती संजयजी वायड सर, विजेंद्र काबरा स्मृती पुरस्काराचे मानकरी वायड सर यांचे मी ICMच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. सर, जी डॉक्युमेंटरी सुरू होती त्यावेळेस मी मॅडमला ऑब्झर्व केलं, त्यांनाही थोडंसं गैरवरून आलेलं होतं, कारण जो स्ट्रगल करतो तो पुढे जातो. मैं आपके लिए खाली 1-2 लाइनें कहना चाहूँगा. इरफान जी, नाइस. सरांसोबत आलेले साइंटिस्ट आहेत इरफान जी. सर गौर फरमाएगा, ये फूल मुझे कोई विरासत में नहीं मिले हैं, ये फूल मुझे कोई विरासत में नहीं मिले हैं, किसी ने मेरे रास्तों के कांटे नहीं देखे, मुझे इस ऊंचाइयों पर देखकर हैरान है बहुत सारे लोग, मुझे इस ऊंचाइयों पर देखकर हैरान है बहुत सारे लोग, मगर किसी ने मेरे पैरों के छाले नहीं देखे, मगर किसी ने मेरे पैरों के छाले नहीं देखे. इतका मोठा यशस्वी उद्योजक होण्यासाठी जो संघर्ष करावा लागला, स्ट्रगल करावा लागला, त्याचं जे आज फलित आहे की आदर्श उद्योजक म्हणून सन्मान असाच होत नाही मित्रांनो. फुलं असेच आपल्या अंगावरती पडत नाही, त्यासाठी खूप मोठा स्ट्रगल करावा लागतो, खूप मोठा त्याग करावा लागतो.
बाबराजींनी स्थापन केलेल्या IRW म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रुरल वर्कर्सच्या माध्यमातून हा जो शैक्षणिक यज्ञ सुरू केलेला होता सर 40 ते 45 वर्षांपूर्वी, तो शैक्षणिक यज्ञ आजपर्यंत सहजीवन वाडी बळवंत वाचनालय त्यानंतर जनशिक्षण संस्थान ते ICM पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. स्वातंत्र्य सेनानी विजेंद्रजी काबरा यांनी जवळपास 45 वर्षांपूर्वी IIRW ची स्थापना केली. त्यानंतर आदरणीय डॉक्टर सुभाष झवर सर यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातील काही नामवंत उद्योजक त्यानंतर काही रिटायर्ड IAS ऑफिसर यांनी एकत्र येऊन ICM ची सुरुवात केली. उद्देश हा एकच होता की फक्त सोशल कॉज. मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की या कॉलेजमधून 1 रुपयाही कोणताही ट्रस्टी 1 रुपयाही या कॉलेजमधून घेत नाही. याच कॉलेजसाठी ते सगळं देण्याचा प्रयत्न करतात. देण्याची त्यांची देण्यासाठी म्हणजे आपण म्हणतो ना, संत तुकारामांचं वचन आहे की आता उरलो उपकारापुरता आता उरलो, असं त्यांचं जे वचन आहे अगदी त्याच सोशल कॉजने हे कॉलेज काम करत आहे. नॅक मानांकित ICMला अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहेत. त्यामध्ये इंडिया टुडेकडून फास्टेस्ट ग्रोईंग इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इन मराठवाडा रिजन, त्यानंतर महाएक्सपोमध्ये बेस्ट इन एज्युकेशन, बेस्ट इन इनोव्हेशन हे अवॉर्ड आहेत. त्यानंतर MHRD आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडून दिल्या जाणाऱ्या अटल रँकिंगमध्ये संपूर्ण देशातून ICMने 54वा रँक पटकावलेला आहे. सांगतानाही मला आनंद होतो. इन्क्युबेशन सेल आणि इनोव्हेशन सेल डॉक्टर सूर्यकांत पाटील सरांच्या रूपाने अधिक ऍक्टिव्हेट झाला, जो अगोदरच होता फंक्शनल झाला. मित्रांनो, हॅकाथॉन्स, आविष्कार, इको कार्ड, गो कार्ड यासारख्या अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मुलांचा सहभाग आहे. इथून पुढेही असणार आहे. फक्त नोकऱ्या करणारे विद्यार्थी इथून न घडवता नोकऱ्या देणारे विद्यार्थी इथून घडावेत असा आमचा नेहमी प्रयत्न राहील आणि असाच आमचा उद्देश राहील. I have the pleasant task of vote of thanks for this wonderful program on behalf of ICM. My sincere gratitude to Sri Sanjayji Vayad sir, today's guest of honor. A very hearty vote of thanks for gracing this function with your valuable presence, sir. Thank you very much. Thank you वायड मॅम, त्यांचे वडील, त्यांच्या आई यांचे खूप खूप ICMच्या वतीने आभार. I extend my sincere gratitude to honorable management members, Chairman Dr. Subhash Jawar sir, Vice Chairman Sri Dilip Sada sir, Trustee Dr. Kalpana Jawar ma'am, Secretary Dr. Sachin Jawar sir, Trustee Pulkundwar sir, Shubha Jawar ma'am, our campus director Dr. CS Padmavat sir, Director RR Deshmukh sir, Strategic Director Saha sir, Dean Admission Mumbai sir, Polytechnic Principal Magar sir, all HODs, all staff members. I am very thankful to each and every person who are present here. Thank you all. Least but not the least, सुंदर अशी रांगोळी ज्यांनी काढली आहे समोर, सुंदर असं स्वागत करणाऱ्या मुलींची टीम यांचे खूप खूप आभार. त्यानंतर वर्कशॉप स्टाफ आणि हाऊसकीपिंग स्टाफ ज्यांनी काल परवापासून अगदी मेहनतीने कमी वेळामध्ये हा कार्यक्रम घडून आणला, त्या सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू, धन्यवाद. आता या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल तरी सर्वांनी